बॅनरवरून प्रफुल्ल पटेलांनी बोलणं टाळलं। बारामती पोटनिवडणुकीत भाजप सुनेत्रा पवारांच्या पाठीशी, भाजप मोठा भाऊ म्हणून सुनेत्रा पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सुनेत्रा पवारांना आश्वासन। भोंदू अशोक खरातला 21 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी, दुसऱ्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। भोंदू अशोक खरातकडे 200 कोटींहून अधिक संपत्ती, सुमारे 100हून अधिक मालमत्ता असल्याची माहिती, कुटुंबियांच्या नावावरही 70हून अधिक प्रॉपर्टी। पश्चिम महाराष्ट्रात पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, समरजित घाटगेंची भाजपमध्ये घरवापसी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत प्रवेश। ट्रम्प पाकिस्तानचे आभार मानतात ही भारताला चपराक, पंतप्रधान मोदींनी सत्तेवर राहू नये, संजय राऊतांचा मोदींना टोला। एसटीचा प्रवास महागला, 15 एप्रिलपासून भाडेवाढ, तिकीट दरात 10% हंगामी वाढ करण्याचा निर्णय, लांब पल्ल्याचा प्रवास 90 ते 100 रुपयांनी महागणार। भारतीय रिझर्व्ह बँकेकडून एप्रिल 2026 पतधोरण जाहीर, रेपो दर 5.25% वर कायम, दरामध्ये कोणतीही कपात नाही, गृहकर्ज आणि वाहन कर्जांचे ईएमआय तूर्त जैसे थे। अमेरिका इराणमध्ये 2 आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी, ट्रम्प यांनी दिलेल्या मुदतीच्या काही तास आधी झाली शस्त्रसंधी। शस्त्रसंधी हा इराणचा विजय, इराणचे सर्वोच्च नेता मोस्तफा खामेनींची प्रतिक्रिया। 2 आठवड्यांसाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली करणं शक्य, राघजी यांची माहिती, इराणी सैन्याच्या संवादानंतर होर्मुझ खुली करण्याची शक्यता। युद्धविरामानंतर आखाती देशात अलर्ट जारी, कुवेत, बहरीन, सौदी अरेबियात अलर्ट जारी। चीनच्या मध्यस्थीनंतर युद्धविराम, चीननं इराणला युद्धविरामासाठी तयार केलं, अमेरिकन वृत्तसंस्थेचा दावा। युद्धविरामानंतर इराणमध्ये जल्लोषाचं वातावरण, इराणचा ध्वज घेऊन लाखो लोक रस्त्यावर उतरले। कच्च्या तेलाच्या किमती घटल्या, ब्रेंट WTI तेल $100 प्रति बॅरेलच्या खाली, अमेरिका इराण युद्धविराम कराराचा परिणाम। समृद्धी महामार्ग कंत्राटदाराला मनसेनं चोपलं, समृद्धीवर आपत्कालीन सेवा, रोड मेंटेनन्स, पिण्याचं पाणी यांचा अभाव, बैठकीत कंत्राटदारानं उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं मारहाण।